नाशिक प्रतिनिधी. कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मानवाधिकार संघटना नाशिकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी संघटनेने केली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अशा अमानुष घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित प्रकरणाचा जलद गतीने तपास करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याच निवेदनाद्वारे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन दीर्घकाळापासून बंद असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे अपघातग्रस्त, गंभीर तसेच सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत असून त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे संघटनेने नमूद केले. मानव अधिकार संघटनेने शासन आणि आरोग्य प्रशासनाकडे सीटी स्कॅन मशीन तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा अत्यावश्यक वैद्यकीय सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचेही आवाहन करण्यात आले. संघटनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य सुविधा सक्षम करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना यावेळी प्रदेश अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद, प्रदीप नाना गांगुर्डे, विनोदभाई जाधव, रफिक सय्यद, चंदन सुरळकर, संदीप खरताडे, मनीषा पवार, फरीदा शेख, कांचन लोखंडे, संगीता गायकवाड, संगीता पवार, सोनाली शिंदे, कांचन चव्हाण, अश्विनी पाटील उपस्थित होते. वृत्तसंकलन रफिक सय्यद.